आता मग ज्या फॉर्म भरावणे त्यानं काय होईल त्यानं नाव डायरेक्ट कट. हा आता हाय जे काम शे तुम्ही म्हणतात BLO न काम शे तो दख्याच करीन कराच करी. हा नमस्कार, जय खानदेश. हो, मी विजय जाधव, मी शिंदखेडा रास. हा आपला खानदेशनाच माणूस आहे मी. तर हाऊ व्हिडिओ ऐराणीमा बनवणं कारण असं आहे की हाऊ म्हणा यूट्यूब चॅनल आणि आपलं जे काही इंस्टाग्राम पेज आहे त्यांना नाव पहिला ऐराणी व्हिडिओ शे. तो काबर बनायला शे याला कारण शे की आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामा SIR नावनी एक मोहीम चालू आहे. हा तेच मतदान काढणी तपासणी बरोबर. तुमच्याकडे बाकीना BLO इग्या होतील, बाकीना नगर आजकाल दिन येतील. आज तुम्ही 2 तारीख शे, पुढला 1-2 दिन बडासनाकडे फॉर्म पोहोची जाते. तर मग आयुष्य काय तर दखा नेमन ऐका. हाऊ आयराणी व्हिडिओ बनावणं कारण आहे की नेमन तुमले बडं समजायला पाहिजे म्हणून आयराणी मला सांगणार आई SRI मा मतदान कार्ड जे शेत तुम्हाला तर त्याची तपासणी म्हणजे अपडेशन चालू आहे. मग ती कशी की आता सध्या तुमच्याकडे मतदान यादी शे त्या नावा कोणता नावे डबल शेतस कोणा मयत उजे आलेत मरी जे आलेत त्या लोकांना बी नावे चालू आहेत 5-5, 7-7, 10-10 वर्षपासून त्या बठा नावे कट करा ना आणि मस्तपैकी त्या जुना फोटो आहेत काया कुया त्या बडा एकदम म्हणजे 1994 म्हणावी बाकीना फोटो 40 राहणार त्या बडा फोटो बी कट होईल ना. ते नवीन कलर फोटो तुमले त्या ठिकाणी देना पडावे तो बी होईल. आई पुढे नेमकं कसं काम चाली आणि काय करणं पडे तुमले कोणती काळजी लेणी आहे तर नेमून ऐका. तर आपले काय आहे आपलं घर जे BLO इथीन आजकाल दिन मा तर त्या तुमले एक फॉर्म दी जाते. त्या फॉर्मना वरते तुम्हाला जडे तो जुना फोटो दिखी राहणार त्यांना बाजूमा नवीन कलर फोटो चिपकाड द्या बरोबर. त्यांना खाले तुम्ही 2002 यादी म्हणून नाव होई किंवा तुम्हाला आजला न होई तुम्हाला बाप न होई ती माहिती जी शी ती BLOनी भरी देल होई बरोबर. त्यांना खालना जे म्हणजे त्यांना तुम्ही जन्मतारीख आधार कार्डना नंबर मोबाईल नंबर मायनं नाव बापनं नाव त्याच ना जरी म्हणजे मतदान कार्डाना नंबर होती EPIC ID म्हणत असतो तर त्याकडे टाकी द्या. आणि हाऊ 2 प्रत मग तुमले फॉर्म भेटी तसाच फॉर्म मागला बी भरणा आहे. दोन्ही फॉर्म भरात का एक फॉर्म दोन्ही फॉर्मवर तुम्ही सही करा आणि एक फॉर्म त्या BLO पा द्या आणि एक फॉर्म तुमच्याकडे ठेवा आणि ते जो तुमच्याकडे राहील त्यावर BLOनी सही लिहिल्या. हे काय शे माहिती का जर तुम्ही हाई SIR म्हणजे विशेष सर्वेक्षण मोहीम जर तुम्ही तुमले देल फॉर्म नेमन बरीच जमा नाही करा ते तुमचं नाव आपोआप कट होई. काय आपोआप कट होई. बाहेर गावलेत का तुम्ही आणि तुमचं नाव खानदेशमा आहे का एक काळजी लिया किंवा तुमनं गाव वरजडी होई तर हे नेमन कॉन्टॅक्ट मारावा. गाववर तुम्हाला फोटो दाढी द्या घरना लोकेतले बी तुम्हाला फॉर्म भरता यावं आहे. पण जरी तुम्ही बाहेर गावलेत तरी हा फॉर्म तुमले जर गाववर नाव ठेवणं होई तर गाववर ठेवा आणि जडे तुम्ही नोकरी करतो तरी ठेवा पुढे एक ठिकाणीच ठेवा. 2-2 ठिकाणाची चालाव नाही एकच ठिकाण ठेवता यावं आहे म्हणून नेमन फॉर्म भरा आणि पुन्हा BLOना कॉन्टॅक्ट मारा. मग आणखी एक महत्वानं का ज्यासना बऱ्याच जण दाखवतं की पोरीसना लग्न झालं तरी पोरीसना नावे चालू आहेत त्यासना काही जर तडे सासरले जर त्याचं नाव टाकाय द्याल होईल तर आठेना फॉर्म जरी BLO दि घ्या लिहिल्या पण बरीच नाही काय देऊ नका त्यातलं सांगी द्या वो म्हणा अंडेलं नाव तर टाकाय द्यायला अशा काही जिल्या. त्यानंतर तुम्हाला घरमा ज्या मयत लोक होतील त्याच नावी फॉर्म भरू नका. ज्या तुम्हाला घरमा लोक शेतस त्यासना नेमन फॉर्म बरीच जमा करा. आता हाही काम करताना काय गोड व्हावं होतं का तुम्ही ते सांगा आणि यादच नाही राहणार या ना. मग काय व्हावं माहिती का तुमच्या घरमा कितला कार्ड आहेत मतदानना कितला आहेत 7-8 शेत नाही 5 होती समजा तुमच्या घरमा 100 कार्ड शेतस पण 100 कार्डास म्हणजे काय आहेत तुमचा जो भाग क्रमांक आहे तुम्ही म्हणतो वार्ड 1 नंबर वार्ड 7 नंबर वार्डाना याडेच काहीच विषय नाही. तुमनं ग्रामपंचायतनं वार्ड आणि तुमनं नगरपंचायतनी नगर परिषद यांना वार्डासना आठे काही विषय नाही. हाय बठ्ठी मोहीम जी तुम्ही आमदारकीनी निवडणूक रास विधानसभानी त्याने जी भाग क्रमांक रास त्या नावावर बडा अवखिये चालू शे आणि त्या नावावरच बडाही बडी पडताळणी चालू शे म्हणून ते वार्ड बिड इसरी जावा कोणता भागमा तुमनं नाव शे तर ते कसं सांगस नेमन आहे का तुमच्या घरमा 100 कार्ड आहेत त्यांना मग तुम्हाला एखादा भाग माय ना तुम्हाला BLO तुमच्याकडे 4 फॉर्म दी जाईल बाई ना 2 फॉर्म उन्हात नाही माती या 2 फॉर्म नेमकं कधी येतील काय येतील देखा त्या 2 फॉर्म काबर उन्हात नाही तर त्या 2 फॉर्मना तुम्हाला ज्या 2 नाव आहेत त्या दुसरा भाग माशेतस आणि तो BLO तुमले धुंडी राहणार होई बरोबर. कारण की काय या पूर्ण यादी मास आता उलटा सुलटा नावे चालना जालेत नंतर टाकेल नावे
तर जुना खोडे होतात नावे त्या बरोबर घ्यात की लाईन मधून ना, पण ज्या नवीन नावे टाकल्या होतात त्या दुसऱ्याकडे चालना जायलेत. तो बिचारा ते बीएलओ काय करतील, बीएलओ बिचारा दुसरा गावना मास्तर राहतस, बदल्या होईल राहतस, ते रावानं कोटे आणि त्या तुमना गाव मरावाले येलेत आणि त्यासले बडा नावे माहीत राहत नाही, त्या तुमले दुंडी राहणार होतील. पण तुमनं बी काम शे त्या तुमनापर्यंत नाही राहणार, तुम्ही त्याच नाव लगून चालना जावा. आणि मग तुमना कार्डावरती ते कार्ड कोणता भाग मा आहे ते कशी वय खाणं कशी दुंडानं, तर त्यानकरता मनच हा एक चॅनल शे ना, यूट्यूब चॅनल विजय जाधव सर नावाना यूट्यूब चॅनल आहे ना, या नावावरच एक व्हिडिओ बनायले, 2-4 व्हिडिओ बनायलेत मी. त्या व्हिडिओज मा सांगेले की नेमकं नाव कशी दुंडानं, 2002 यादीमध्ये दुंडानं कशी, तुमनं आतेनं जे कार्ड शे हा कोणता भाग मा आहे ते कशी दुंडानं. त्यानंतर आतेना जो तुमना बीएलओ आहे तुमले भाग क्रमांक माहिती होईजास की या भाग क्रमांकामा म्हणा नाव आहे, पण त्या भाग क्रमांकाना बीएलओ ना नंबरच कोणावर सापडत नाही आणि त्यानं नाव बी सापडत नाही. मग ते बी तुमले गडबडीने मोबाईल मग कशी दुंडाई. इलेक्शन कमिशन ना जे काही वेबसाईट आहे त्या नावावर ते बी व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकले मग दखिल्या आणि धुडिल्या. आणि तुमना गरमाना बठ्ठा लोकेशना फॉर्म उन्हात का अशा नावे लिहिल्या यादी लिहिल्या सौजनीतली आणि टिक कर द्या कोणा फॉर्म उन्हात कोणा बाकी आहेत. मग त्या नाही उन्हात ते कोडिंग दुनाना ते नेमन दुंडिल्या आणि बट्टा असणार फॉर्म भरीसनी एक प्रत ज्या तुमले परत देतील ते समय ठेवा. का बरं समय ठेवा, हाई फक्त 5 दिन में तुमच्याकडे फॉर्म येईल, पुढला 15-20 दिन में फॉर्म भरीस तुम्ही जमाच करणार आहे. आखो बीएलओ लोकेसले तुम्हाला फोटो सहित बडी माहिती ऑनलाईन भरणी, मग त्यासले बी थोडं सहकार्य करा. बिचारा त्या बी रात दिन काम करणार, म्हणजे त्यांना मी बी एक बीएलओ शे म्हणून मला माहिती की काम कशी शे. मनाकडे 1367 लोक नावे आहेत, त्या लोकेस लगून फॉर्म देणार, त्यांना गोया करणार, त्यांना फॉर्म भरणार ऑनलाईन, हाय बडं काम करणं शे. तर समजिल्या बीएलओ लोकेसले बी तुम्ही मदत करा जरा की आणि त्याचं सहकार्य करा. त्यांनी येत असून तुम्ही त्यांना लगून चालना जावा आणि तुम्हाला जे काही फॉर्म आहेत त्या भरील्या आणि जमा कर द्या. आणि हाई 1 महिना मग वयनं का पुढला महिन्यानं 5 तारीखले ज्या लोक फॉर्म भरतील नेमन जमा करतील त्यासनी यादी प्रसिद्ध व्हावं. आता मग ज्या फॉर्म भरावणे त्यानं काय होईल, त्याचं नाव डायरेक्ट कट. हा आता हाय जे काम शे तुम्ही म्हणतात बीएलओ न काम शे तो दख्याच करीन कराच करी. हा बीएलओ न काम काय शे, तुम्हाला लगून घर लगून 1 नाही 2 नाही 3 डावी फॉर्म दी फॉर्म देवानंतर बी 1 नाही 2 नाही 3 डावी आणि जर तुम्ही तरी बी फॉर्म देतच नाही होणार तर ते बीएलओ न काम नाही. पुढली जबाबदारी तुम्ही, त्यांनी जबाबदारी सरी तो सांगतात ॲप मा की यानाकडे 3 डाव गहू याने काय फॉर्म दिना नाही, हाव काय आडे सापडणार नाही, हाव कोणी मरी आले बस विषय सरी घ्या. आधी जबाबदारी कोणी आहे, तुम्ही. म्हणून स्वतःनी जबाबदारी समजा आणि मन हाय काम करीला जातात. आणि कारण की काय बऱ्याच लोक बाहेर गाव शेतस, मग गावावर येवानं तुमनं काम नाही. तुमले जर गावावर नाव ठेवणं होई तर तुमना फोटो तुमना गावावर व्हॉट्सअपला धाड द्या, त्याला भाऊ म्हणा प्रिंट काढले आणि त्या फोटोवर फॉर्मवर चिपकाड दे. घर म्हणा कोणाही माणूस मी तुमना फॉर्म भरा तरी चालाव शे, तुम्ही न जेवायला पाहिजे अशी काही नाही, पण फॉर्म भरावी जबाबदारी शे. आता या सगळं व्हावानंतर समजा तुम्ही फॉर्म जमा करा नाही तुमचं नाव कट होई गे तर काय होई, तर मग तुमले जर ते नाव टाकणं होई ते तुमनं ग्रामपंचायत माही यादी प्रसिद्ध व्हावानंतर ग्रामपंचायत यादीला दी बीएलओ तहसील ऑफिस मार्फत की इथला लोकेशना तुमना गाव म्हणा नावे कमी होई राहणार. कोणले काही म्हणणंच आहे का ते अर्ज करा, तर तुमले अर्ज करणं पडेल. तुमले एखाद वेळेला नोटीस बी बीएलओ नोटीस द्यावली की तुमचं नाव कट होईल, तुमले काही म्हणणं आहे का, तरी बी तुम्ही जर हा म्हणत तुमले आखो चक्रात मारणार आहेत, तुमले कागदपत्र देणार आहेत, तुम्ही का बरं फॉर्म भरा आणि त्यांना कारण देणं पडेल. आखो तुमले तहसील ऑफिसला 2-4 चक्रा मारणं पडेल. आता या महिन्यामध्ये जेमतेम पाणी पडेल शे, आता पुढे आपले कामेच येतात, आपले लिंदीना काम चालू होतील आणि मग आता ते चक्रा मारशात का तुम्ही तालुक्यात गावले नाही दादा स्वत. त्यापेक्षा काय करा नेमन आपला फॉर्म भरिल्या आणि आई 15-20 तारीखना दरम्यान मा बरीचनी ताण मोडिल्या. आणि समजा तुम्ही बरं नाही नावच कट होई गे काही जेव्हा नाही नाव कट होईना, तुमले नाव नंतर टाकता बी आधार कार्डवरती ॲप्लिकेशन करीत पुढला महिना टाकता बी 2-3 महिन्यानंतर बी टाकता येईल. पण हुई काय दादा सोन, आता तुम्ही 2002 ह्याची धुंडी राहणार की नाही, पुन्हा आजला नाव पुन्हा आजली नाव पुन्हा बाप म्हणजे आजला ना बापनं नाव धुंडी राहणार की नाही, सापडस का काही नाही सापडत. मग काय म्हणतात बाय नाम ना आजला कोठे राहे त्या गावले राहे का या गावले राहे नावच सापडत झालं. अशीच 8-20-25 वर्ष नंतर जद आहे अशी दाखवू येसार आणि मोही मुही तर तुमना नातू पद्दू म्हणतील आमना बाय ना आजला कदा जायला होता या सगळ्या कामेच माठ केला
की झालं त्यांनी नावच टाकणी नावच करणी हा आई असं आहे मा जर नाव घे ना ते भविष्यामध्ये तुमले ते काम आहे म्हणजे तिथलं महत्वानं काम शे समजल्या जसं तुम्ही आजलाच नाव आधी तुमचे राहणार तुम्ही तशात तुमना नावे तुमना नातू कोणतं तुमटीन कदाय 20 वर्ष नंतर पुढली येस आहे मा तेव्हा निंबन फॉर्म भरा भाऊसन आणि बडा बिलोचे सहकार्य करा शासन भलतं मेहनत लिराणे यान करता तर बडा अधिकारी आमच्यासारखा BLO लोक मी समजिल्या आणि तुम्ही सगळ्याची सहकार्य करा आणि काही मोहीम एकदम व्यवस्थित पार पाडायचो भाऊसन आणि कोणी नाव कट व्हायला नको आणि कोणले त्रास बी नको व्हायला असं आपले काही काम करील नाही दादासोन जर तुमला व्हिडिओ काम ना वाटना होई तर तुम्हाला नातेवाईक असले दाडा बाहेरगावना लोक असले दाडा आणि हाय जी जास्त त्रास आहे ना अहो खेडागाव म्हणे खेडागावमा कशी आहे BLO एक ठिकाण बटना का 2 गल्यास मबडं काम उजास पण जे तालुकानं गाव आहे जिल्हाना गाव आहे आढळण्याच्या मतदार आहेत ना याची जास्ती काळजी लिहा कशी राहस माहिती का आपण गावमा राहतस गाव म्हणून तालुकान गावली येईल राहतस आठे बी नाव राहस तडे बी नाव राहस मग आठे नाव टाकाय ना का तो कोणता वाडा माचाना जास तो कुठे राहतस आखो पहिले जुना गावमा राहत तालुकामा बरोबर नव्या कॉलन्यास मा चालना घ्या मग राहावाल तर चालना घ्या पुन्हा नाव येतं जुना गावमा चालू आहे तो BLO बी दुंडी थकी जास एखादा नाव नाही सापडस दादा सोड तो या इराणात तुम्ही दुंडील्या आणि हे काम करील्या एवढी तुमच्या सगळ्यात विनंती करस आणि हा व्हिडिओ आवडला होई ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली नक्की कमेंट्समा सांगा आणि आपल्या या चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका दादा सोड कारण खानदेशनं चॅनल आहे खानदेशना लोकेशनं चॅनल लोकेशनी करतात चॅनल आहे तर तुम्ही मला सपोर्ट करशात अशी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करस आणि बडा BLO बंधूसले बी विनंती आहे की तुम्हा गावना जो काही आधी व्हॉट्सअपना ग्रुप तयार केले तर त्या ग्रुपवर तुम्ही जो काही व्हिडिओ आहे हा तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला मतदारांपर्यंत बी ही माहिती पोहोचे आणि त्यावेळी तुमले त्या ठिकाणी मदत करायला नक्की यांना फायदा होईल अशी तुमले वडासले विनंती करस धन्यवाद